हेलो गाइज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आय होप की आप सब अच्छे होंगे. सो गाइज, आता मी मस्त रेडी वगैरे झालो आणि जायचे क्लाससाठी आता. तर वैसे तसं गाइज क्लासच्या अगोदर मला कॉलेज रोड जायचे, थोडं काम आहे. त्यानंतर मी क्लासला जाईल आणि ऑलरेडी खूप लेट झालो आहे. जायचे, डब्बा वगैरे घेतो. स्वयंपाक रेडी झालेला आहे. डब्बा घेतो आणि निघूया. बॅग भरून ठेवलेली मी. बस बॅग घ्यायची, डब्बा ठेवायचा, पाण्याची बॉटल आणि निघायचं. सो गाईज, आजपासून मी पुन्हा प्रॉपर ब्लॉगिंग वगैरे सुरू करतोय, कारण माझं खूप दिवसापासून गाईज ब्लॉग बनवणं वगैरे शक्य होत नव्हतं मला. त्याचं कारण गाईज, माझे चालू होते पेपर वगैरे, पेपर पण चालू होते आणि थोडं गाईज आजारी पण झालेलो होतो मी मध्ये. सो त्यामुळे मी ब्लॉगिंग वगैरे म्हणजे जोपर्यंत मी आजारी होतो तोपर्यंत मी व्हिडिओ बनवलेच नाही. सो नंतर मी बनवले थोडेफार, कारण मी सुरुवातीला अपलोड करत होतो माझ्यावाले, जी मी ऑलरेडी 15-20 दिवसाचा डाटा माझ्याकडे सेव्हिंग होता, तो मी अपलोड करून दिला. आणि त्यानंतर मी 1-2 व्हिडिओ बनवले, ते पण फक्त सांगण्यासाठी काहीच की मी ब्लॉगिंग आता म्हणजे बनवणं मला शक्य होत नाही का असं वगैरे, ते सांगण्यासाठी, कारण मी तेव्हा आजारीच होतो. तर फायनल गाईज मी आता 80-90% ओके. थोडासा घसा आहे, दुखतो, अजून दुखतो म्हणजे आवाज बदललेला आहे, दुखत वगैरे काही नाही आणि एकदम फाईन आहे, क्लिअर आहे, मस्त आहे. तर आय होप गाईज तुम्ही पण मस्त असाल. सो गाईज, आजचा ब्लॉग मी एकदम अमेझिंग बनवेल. तर मला जायचं आता क्लासला. रेडी वगैरे झालं, मस्त आंघोळ बिंघोळ गेली. अच्छा, मला वाटलं की काहीतरी झालं, पण काही नाही, पॅच आहे तिथे. सो भेटूया. A few moments later. हॅलो गाईज. सो गाईज, आता मी घरी वगैरे आलो. बराच वेळ झाला, काम चालू होतं माझं डॉक्युमेंटेशनचं. काय काय रे, मला नाही घ्यायची. अरे घ्या ना. नका. तर आता ललितला आणि मला जायचंय थोडंसं बाहेर हॉस्पिटलला. दाखव इकडे, दाखव ना. त्याच्या हे जे दिसतंय ना, त्याची ट्रीटमेंट करायची आहे. तर आणि आता टाइम झालाय जवळपास 8 वाजले रात्रीचे, संध्याकाळचे. आता चाललोय आम्ही. माहित नाही, इथेच राहू दे, फोनची काही गरज नाही. गाडी काढ, आलो तुम्ही. हेल्मेट घेतलेलं राहू दे. शोधतो मी, काही गरज नाही रेनकोटची. आता ही तर 5 मिनिटाच्या अंतरावर असेल. जातो येतो. रेनकोट लागेल का? काही गरज नाही, जाऊ दे, जवळच आहे. नाही लागणार, ते पाऊस नाही चालू, उघडलेले बाहेर. हे पा बाहेरचं वातावरण. खरंच पाऊस येईल का? नाही येणार पाऊस. तर चालूयात आता मध्ये आधी. त्यानंतर आता जायचंय. ललित गेला, गाडी लॉक केलेली आहे मी. लॉक वगैरे काढेल तोपर्यंत मी पण जातो. तर आज मी क्लासवरून वगैरे आलो आणि दिवसभर काही शूट वगैरे केला नाही, त्यामुळे आता चाललोय हॉस्पिटलला. ललितचा फेसची ट्रीटमेंट करायची, तर त्यासाठी. सो चले, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. हॅलो गाईज. सो ललितला दवाखान्यातून घेऊन आलो होतो आणि त्यानंतर जेवण वगैरे पण झाले आमचे. आता घेतोय तो टॅबलेट. सो त्याचा फेसची ट्रीटमेंट चालू केली आजपासनं. हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, खूप खराब झाला होता फेस. डॉक्टर पण बोलले की थोडासा टाइम लागेल, पण ओके होऊन जाईल. तर पहिल्याच दिवशी काही जवळपास 2,000 रुपये संपले. आणि अशी ट्रीटमेंट माहित नाही कधीपर्यंत आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा बोलवलंय तेव्हा पण हाच खर्च, एवढाच खर्च येईल. सो कसं वाटतंय मग ललित? पहिली सच्चे काहीच नाही केलं तरी अच्छा आहे म्हणे. बस फक्त एक क्रीम लावली, पुसून दिली, 1,200 रुपये झाले. मेडिसिन 1,000 रुपये झाले. 2,000 संपले. म्हणजे हिशोब केला तर 2,200 होत्या, पण राऊंड फिगर 2,000 म्हणू आपण. तर आता काहीच मला करायचं एक काम, फॉर्म वगैरे भरायचे. बस आवाज खूप विचित्र झालाय, तोच एक प्रश्न आहे. अजून ठीकच होत नाही आवाज. थोडासा असा खरखर म्हणजे फाटल्यासारखा झाला आवाज. खूप रट आवाज झाला माझा. तर हे झालंय आवाजाचं माझ्या. आजारी झालो तुम्ही त्यामुळे, पण काही नाही, ठीक आहे, ओके. सो गाईज, आता
इथे झोपायची तयारी करायची मला. अजून मला खूप सारे फॉर्म भरायचे बाकी आहे, पण आता जीवर येते काहीच. सकाळी पण लवकर जायचंय, क्लासचा टाइम चेंज झालाय, सकाळी लवकर जावं लागतं आता. म्हणजे 10च आहे, बट कामासाठी लवकर जावं लागतं. सो भेटूया. आणि आता काहीच मी करतो थोडा वेळ, तसं जीवर येते, खूप जास्त जीवर येते. थोडा वेळ काम करतो आणि त्यानंतर काहीच मग व्लॉग वगैरे एडिट करू आपण. व्लॉग एडिट करायला काहीच, जो व्लॉग मी आता शूट करतोय हाच मला एडिट करायचा आहे, कारण कॉन्टेंट नव्हतं माझ्याकडे खूप दिवसापासून आणि आता पण नाही, तर अवघड आहे. आणि काही आता मी सध्या कुठे फिरायला पण जात नाही, सो त्यामुळे डबल एकाच दिवशी 2 दिवसाचं कॉन्टेंट भेटत नाही. ज्या दिवशी मला काहीच एका दिवसामध्ये 2 दिवसाचं व्लॉग म्हणजे 2 कॉन्टेंट भेटतील मला, तेव्हापासून माझा आजचा ब्लॉग उद्या, उद्याचा परवा, परवाचा 1 दिवस पुढे, त्याचा 1 दिवस पुढे, अशा पद्धतीने ब्लॉग येतील. पण तोपर्यंत खूप अवघड आहे आणि शक्यतो काही आता सगळे ब्लॉग माझे इव्हिनिंगलाच येतील, जोपर्यंत मी 2 ब्लॉग बनवत नाही तोपर्यंत एका दिवसात. कारण सेम डेचा कॉन्टेंट सेम डेला अपलोड करतो मी, तर त्यामुळे थोडासा अवघड आहे, बट काही नाही, ठीक आहे, चालतंच आहे. आणि कदाचित गाईज मी आता थोडा फ्री झालोय, खूप सारं काम होतं माझ्याकडे, पण आता थोडं रिलॅक्स झालोय, कारण गाईज एक्झाम वगैरे संपले आता. आज किती तारीख आहे? 20. हां, सोमवार आहे ना गाईज, 20 तारीख. 21, 22, 23, 24, 25, म्हणजे गाईज अजून 15 दिवस आहे. नाही, 15 नाही, 20 दिवस आहे. 20 दिवसानंतर पुन्हा एक्झाम आहे, मी पुन्हा बिझी होणार आहे आणि पुन्हा कॉन्टेंट नसणार आहे. तर बघू, तोपर्यंत जर कुठे गेलो मी तर 1 दिवस म्हणजे 1 कॉन्टेंट आणखी वाढेल आणि ब्लॉग डेली येत जातील गाईज, तोपर्यंत थोडा अवघड आहे. तर आता करतो मी, कम्प्युटर ऑन झालाय, काम करू इकडे. आणि guys, मी आता नवीन वॉलपेपर टाकलाय, कसं आहे मला सांगा. असं गाईज इकडे सगळे ॲप्लिकेशन्स आहे या साईडला. कुठे गेले? हां, इकडे. आणि इकडे यूट्यूब मध्ये आहे, तो कुठे गेले? हां, इथे आहे. थोडक्यात गाईज एक असं कॅरेक्टर आहे उभं, जे फ्युचर किंवा मग बाहेर बघतंय. आणि इथे लिहिलेलं आहे टाइम सक्सेस प्लॅन, आणि इकडे लिहिलेलं आहे हार्डवर्क, डिसिप्लिन. आणि हे काय, पर्सिस्टन्स, माहित नाही. पर्सिस्टन्सचं मिनिंग मलाच नाही माहिती. कन्सिस्टन्सी असतं तर मग ते समजू शकलो असतो, पण पर्सिस्टन्सचं मिनिंग बघावं लागेल मला काय. सो इफ आपको पता है तो कमेंट बॉक्स में बताना. आणि करतो मी आता मस्त काम वगैरे. सो भेटूया थोड्या वेळाने. एवढं लवकर तर काही झोपणार नाही, त्यामुळे ब्लॉग अजून मी एंड करणार नाही. अजून तर खूप सारं काम करायचंय, तर भेटूया. आय होप गाईज तुम्हाला थोडेसे ब्लॉग माझे असे होत आहे की सर्व काही मी घरीच बोलतोय. पहिले पण जेवढे मी ब्लॉग अपलोड केले होते त्याच्यामध्ये पण मी काही एक्स्ट्रा शूट वगैरे काही करत नव्हतो. म्हणजे माझा जेवढा ब्लॉग बनायचा तो घराच्या अंदरच मी बडबड करायचो, तोच असायचा. आणि आय थिंक आजचा पण तेच झालेलं आहे. मी सकाळी थोडासा शूट केला, त्यानंतर क्लासला गेलो, क्लासवरनं काही मी फ्रेंडच्या घरी गेलो, तिथून मी पुन्हा क्लासकडे आलो, पुन्हा मी मग त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी खूप वेळ काम पण केलं, तोपर्यंत मी काही शूट नाही करू शकलो काहीच. म्हणजे एक तर मला आठवण पण नाही, आणि दुसरं काही थोडं कामामुळे नाही जमत आहे मला. मी तर असं विचार केला होता की गिवअप करून टाकायचं आणि ब्लॉग वगैरे बनवणं बंद करायचं, पण नाही काहीच. सो झाले माझ्याकडनं 1-2 दिवस, आय थिंक किती दिवसापासून ब्लॉग नाही, बघावं लागेल मला. चला आपण चेक करून घेऊ लगेच. नेट ऑन करावं लागेल, हॉटस्पॉट. सो गाईज फायनली आपलं हॉटस्पॉट वगैरे ऑन केलं आहे मी, आणि आता मी तुम्हाला चेक करून दाखवतो की किती दिवसापासून माझे ब्लॉग नाही पडत आहे. आय थिंक काल पण नव्हता आला आणि आज पण नाही आहे. कालचं तर मला आठवण नाही आहे, पण आजचं काय ते बघावं लागेल. आज तर टाकलेलंच नाही. आज जर पॉसिबल झालं तर मी आता जो शूट करतोय आज एडिट करून अपलोड करून देईल, म्हणजे जास्त ब्रेक येणार नाही. पण हां, काल तर ब्लॉग मी टाकूच नाही शकलो. काल शूट पण नाही झाला, अपलोड पण नाही झाला, काहीच नाही. तर कालचं पूर्णपणे
काय म्हणू शकतो आपण, काय म्हणता येईल, मला समजत नाही गाईज काय म्हणता येईल. पण काल ब्लॉगने हा पूर्ण दिवस वेस्ट गेला. काल माझा दिवसभर काहीच कॉन्टेंट वगैरे रेकॉर्ड नाही झालं. आणि त्यानंतर हे काय, ओके काही नाही. कुठे दिसेल, 15 तारीख 16 15 16 17 18 म्हणजे 19 आणि आजचा 20, काही 2 दिवस झाले कॉन्टेंट नाही, तर करावं लागेल. 18 तारखेला लास्ट मी व्हिडिओ टाकलेला आहे. 18 तारखे म्हणजे ते पण काहीच माझे कधीपासून 17 तारीख 18 तारीख हे 2 दिवसाचे कॉन्टेंट मी एकदम छोटे छोटे म्हणजे 2 मिनिटं आणि 3 मिनिटं असे शूट केलेले होते. त्याचं कारण काहीच की मी फक्त एक सांगण्यासाठी केले होते, कारण मी तेव्हा आजारी होतो, खूप खूप आजारी झालेलो होतो. तर ते सांगण्यासाठी मी केलं होतं. आणि त्यानंतरचा होता तो पण मी दिनेशच्याच रूमला होतो तेव्हा आय थिंक. सो तेव्हाचे ब्लॉग येते आणि ते टाकलेले होते मी तेव्हा. तर आजचा ब्लॉग मी आता टाकतोय. काल तर काही टाकू नाही शकलो. बघतो जर भेटला काही कॉन्टेंट तर मी पुन्हा अपलोड करून एका दिवसामध्ये 2 म्हणजे आपली कन्सिस्टन्सी ठीक आहे. डे ब्लॉग म्हणजे स्किप होईल, पण ब्लॉगचा जो काउंट आहे तो प्रॉपर राहील. जेवढे दिवस तेवढे ब्लॉग. सो जर इफ पॉसिबल झालं तर एका दिवसामध्ये मी केव्हा तरी 2 ब्लॉग टाकून देईल. तर तुम्हाला मग तेव्हा भेटेल एक ब्लॉग सकाळी बघायला, एक भेटेल संध्याकाळी बघायला. तर ते पण मी कळवेल तुम्हाला केव्हा करेल केव्हा नाही. पण सध्या तर शेड्यूलचं खूप अवघड आहे आणि डेली ब्लॉग संध्याकाळीच बघायला भेटेल. त्याचं कारण गाईज की माझ्याकडे कॉन्टेंट नाही. दिवसभरात मी जे काही शूट करेल ओव्हरऑल त्यातनंच क्लिप वगैरे एडिट करून मी टाकून देईल. तेव्हा कुठे मला संध्याकाळी ब्लॉग म्हणजे संध्याकाळी माझा ब्लॉग येईल आणि हर डे सध्या. आणि मी नक्कीच कळवेल तुम्हाला की जेव्हापासून माझा ब्लॉग सकाळी 8 वाजता येईल. तर यापूर्वी माझा ब्लॉग सकाळी यायचा काही 8 वाजता डेली, पण सध्या थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि सपोर्ट करा. सो मी आता काम करतो आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर काही ब्लॉग पण इथे संपवतो मी, कारण आता मला काम पण करायचं आहे आणि थोड्या वेळाने झोपून पण जायचं, कारण की सकाळी क्लासला लवकर जायचं आहे. तर त्यामुळे सो आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि लवकरच गाईज मी प्रॉपर ब्लॉग वगैरे बनवणार आहे. ठीक आहे, थोडंसं होतंय मागे पुढे, पण काही नाही, चालत राहतं. सो बाय बाय, गुड नाईट.